नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते. आमचं फाउंडेशन गेले 10 वर्ष महाराष्ट्रात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कार्यरत आहे. आमचं मुख्य जो तत्व आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि यासोबतच स्वामी विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आम्ही गेले 10 वर्ष झाले पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास इत्यादी विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या फाउंडेशनचं गेल्या 10 वर्षाची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं तुम्हाला शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले। निर्माण कोरोना काळात जेव्हा सगळ्या ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेब सिरीज सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा, मॉडेल विलेजेस पासून तर शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती, शेती प्रक्रिया उद्योग, यानंतर जे पण मानसिक टेन्शन आलं होतं की खूप मोबाईल टीव्हीचा वापर वाढला होता, तर या विषयांवर आम्ही महाराष्ट्रातील विविध तज्ञांना आमंत्रित केलं. यासोबतच जे आपले राष्ट्रीय पुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले आणि त्यांचं चरित्र इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आपण या ठिकाणी जमलो आहोत संवाद सारखी व्याख्यानमालेसाठी. आमची गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2022 ला मी सुरू केली. याचं मुख्य उद्देश त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की गेले 2 वर्ष झाले आमचं विचार मंथन चालू होतं वेगवेगळ्या लोकांसोबत. त्यात बऱ्याच तज्ञांशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग लोक आहेत त्यांना आमंत्रित करून त्यांच्याबद्दल त्यांचा जीवन प्रवास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्याख्यानमाला सुरू करूया. म्हणून आम्ही संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 ला केली. याचा मुख्य उद्देश हा की जे पण दिव्यांग किंवा स्पेशलाइज पर्सन आहे
यांना रोजच्या जीवनात खूप सारे चॅलेंजेस असतात. तर हे चॅलेंजेस त्यांना जेव्हा येतात तर रोज ते याच्यात बॅलन्सिंग कसं करतात, आपल्यातल्या ज्या कमी आहेत त्या ओळखून त्यावर कशी मात करतात, इतरांसोबत कसं जुळवून घेतात. आणि हे सगळं करत असताना ते फक्त इतरांसोबत जुळवून न घेता, त्यांच्याशी स्पर्धा न करता, त्यांच्याही पुढे जाण्याचा, त्यांच्या सोबत काम करण्याचा देखील प्रयत्न करत असतात. तर अशा या उद्दिष्टाने आम्ही संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होईल की आतापर्यंत 60 वेबिनार्स प्रत्येक सोमवारी रात्री 8 वाजता आम्ही याचं आयोजन करत असतो. आणि प्रत्येकाकडून आम्हाला नवीन ऐकायला मिळायला, शिकायला मिळायला, त्यांच्या जीवनात असलेला संघर्ष आणि त्यातनं मात करून ते आज ज्या स्थितीला पोहोचले, तर असं सगळा जीवन प्रवास त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाला. आणि आमचा NGO ला याचा अभिमान आहे की या सगळ्या लोकांचं जे पण जीवन प्रवास आहे, जीवन चरित्र आहे, आम्हाला इतरांसोबत शेअर करण्यासाठी संधी मिळाली. मी नक्कीच जास्त वेळ न घेता आपले जे आजचे वक्ते आहेत माननीय संजय बडगुजर सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. अनिता मॅडम. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या ऑनलाईन वेबिनारसाठी आज आपले 61वे पुष्प गुंफले जात आहेत. ऑनलाईन वेबिनारसाठी आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते आहे माननीय संजय रामदास बडगुजर सर. सरांचा परिचय करून देणं हा मी माझा बहुमानच समजते. सरांचा थोडक्यात परिचय. सर सध्या जळगाव येथे वास्तव्यात आहे. सर हे 100% ब्लाइंड आहेत. सरांचं शैक्षणिक कार्यकर्तृत्व अफाट आहे. सर नेट संगीत परीक्षा जी UGC तर्फे घेतली जाते ती सर पास झालेले आहेत ऑक्टोबर 2013 रोजी. सर MA संगीत KBC उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून MA संगीत सरांचं झालेलं आहे. MA मराठी BA सरांचं झालेलं आहे. सर संगीतामधल्या ज्या विविध पदव्या असतात त्या सरांनी हस्तगत केलेल्या आहेत. सर त्यामध्ये पारंगत आहेत. संगीत प्रभाकर प्रयाग संगीत समिती अलाहाबाद येथे 2003 रोजी सुद्धा सर ती परीक्षा पास आउट झालेले आहेत. म्हणजे संगीताच्या अनेक परीक्षा सर पास झालेले आहेत. सरांचा जो अनुभव आहे कामात संदर्भातला तर गोदावरी फाउंडेशन गोदावरी संगीत महाविद्यालय जळगाव येथे सर कार्यरत होते. तसेच गोदावरी फाउंडेशन गोदावरी संगीत महाविद्यालय जळगाव संगीत शिक्षक आणि विभाग प्रमुख सुद्धा सर होते. तसेच सर नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड संगीत शिक्षक म्हणून सर येथे सुद्धा सर संगीत शिक्षक म्हणून सर कार्यरत होते. सरांचे अनेक पुस्तके प्रकाशित झालेले आहे. अंधाराचे डोळे हा काव्य संग्रह सरांचा प्रसिद्ध झालेला आहे. तसेच सर अनेक व्यावसायिक संघटनेमध्ये सदस्य म्हणून काम करतात. सर त्यातलेच काही सांगता येतील. सर स्वर साधना फाउंडेशन जळगाव येथील सर संचालक आहेत. तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जळगाव येथे देखील सर संचालक म्हणून काम बघतात. तसेच सर आजीवन सदस्य हे खानदेश अंध पुरुष संघ जळगाव तसेच नॅशनल फेडरेशन फॉर द ब्लाइंड मुंबई आणि पुणे अंध पुरुष संघ पुणे यासारख्या विविध व्यावसायिक संस्थेचे सर आजीवन सदस्य आहेत. सरांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यातले काही उल्लेखनीय पुरस्कार मी येथे नमूद करू इच्छिते. तर सरांना रामकृष्ण बेनीपुरी पुरस्कार जैन मिनी अकादमी पानिपत उत्तर प्रदेश तर्फे वर्षातील संगीत आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारताचे माननीय राष्ट्रपती श्री ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच नॅशनल फेडरेशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक तर्फे तबला वादन स्पर्धेत सुद्धा सरांना प्रथम पारितोषिक मिळालेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे पारितोषिक नॅशनल सोसायटी फॉर द इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर द ब्लाइंड कर्नाटक द्वारे सरांना ऑल इंडिया स्किल अँड
इंटेलिजंट कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा सरांना पारितोषिक सरांना मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सरांचा सत्कार झालेला आहे. श्री रामदासजी आठवले यांच्याकडून सरांना पुरस्कृत केलेले आहे. तसेच मानस सरोवर साहित्य शिखर सन्मान सुरभी साहित्य संस्कृती अकादमी खंडवा मध्य प्रदेश हिंदीद्वारे हिंदी भाषा साहित्यिक पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुद्धा सरांना पुरस्कार भेटलेले आहेत. असे एक ना अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तसेच सर अनेक ठिकाणी तज्ञ व्याख्याता म्हणून सुद्धा सर काम पाहतात. म्हणजे तज्ञ व्याख्याता म्हणून सरांना अनेक ठिकाणी वारंवार आमंत्रित करण्यात येत आहे. त्यातली एक दोन मी इथे मांडू इच्छिते. प्रमुख पाहुणे म्हणून सर SESच्या PJN द्वारे आयोजित वार्षिक सामाजिक मेळाव्यात कॉलेज ऑफ सोशल वर्क अंबेडकर जळगाव येथे सरांना तज्ञ व्याख्याते म्हणून निमंत्रित केलेले होते. विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धेमध्ये न्यायाधीश ज्युरी सदस्य म्हणून सुद्धा सरांना वारंवार आमंत्रित करण्यात येते. सरांचे तब्बल 12 साहित्य पुस्तके प्रकाशित आहेत. आई आणि एक दुःख ही कथा, उमलती कळी अशी खूप सरांची मोठी यादी आहे पुस्तक प्रकाशनाची. पुस्तक सरांनी लिहिलेले आहे. वेळेअभावी मी इथे थोडेच मांडले आहे तिथे. तर इथे एक म्हणावंसं वाटतं मला की दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता अथवा दुसऱ्या व्यक्तीला तिच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याची प्रामाणिक जिज्ञासा म्हणजे समानुभूती. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून घेण्याची क्षमता ही समानुभूती म्हणजे समानुभूती. आणि ही समानुभूती आपणास संवाद सारथी या ऑनलाईन वेबिनारद्वारे आपण घेत असतो. तर अधिक वेळ न घेता आपण सरांना जास्तीत जास्त ऐकूया आणि पुढील सूत्रे मी विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद सर. खूप धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशन परिवाराकडून स्वागत करतो. आणि आपले आजचे वक्ते माननीय संजय बडगुजर सर यांना विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास त्यांनी आमच्या पुढे मांडावा, की ज्यातनं आम्हाला नक्कीच नवीन ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील संधी मिळेल. नमस्कार. संकल्प फाउंडेशन तर्फे आज 61 पुष्प गुंफण्यासाठी मला प्रथम आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरंच एक खूप चांगला उपक्रम आहे सरांचं, संकुल सरांचा. तुम्ही ऐकत होतो सगळा प्रस्तावित, आणि त्यातून एक वेगळं वातावरण निर्माण झालं की दिव्यांगांबद्दल समाजामध्ये एक नवीन जागृती यामुळे निर्माण होईल, चेतना निर्माण होईल. आणि दिव्यांगांसाठी जो समज पूर्वीचा लोकांचा होता तो यामुळे नक्कीच बदलेल आणि यातून काहीतरी प्रेरणादायी स्तोत्र आपल्याला प्राप्त होईल. आणि या उपक्रमाला भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझा जन्म 7 एप्रिल 1972 रोजी जळगाव जिल्ह्यात झाला आणि मी जळगाव मध्येच वास्तव्याला आहे. लहानपणी वयाच्या 3ऱ्याच वर्षी मला थोडं कमी दिसायचं आणि कमी दिसत असल्यामुळे जळगाव इथले डॉक्टर H.Y. बाकरे यांनी वडिलांना सल्ला दिला की याचं ऑपरेशन करावं लागेल, नाही तर याची कायमची दृष्टी जाईल. त्याप्रमाणे वडील मला मुंबईला घेऊन गेले आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन मी व्यवस्थित करेल आणि काही अडचण येणार नाही. पण आपल्या दुर्दैवाचा भाग किंवा प्रारब्धाचा भाग म्हणूया, ऑपरेशन काही कारणामुळे ते सक्सेस होऊ शकलं नाही आणि 4थ्या वर्षी माझी दृष्टी गेली आणि तेव्हापासून मी अंधत्व या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो आहे. पण सर्व गोष्टीचा प्रवास सांगण्याआधी एकच मी सांगेन की मी जरी अंध असलो तरी या गोष्टीची जाणीव कधीच मला आईवडिलांनी, भावा बहिणींनी, कुटुंबाने किंवा कुठेच मला ती अजूनपर्यंत तशी जाणीव म्हणजे सुरुवातीला अडचणी तर खूप येतात, अडचणी या ज्या इतर अंधांना येतात त्या मलाही आल्या, पण त्यातून रस्ता काढण्यासाठी जी मदत करायला हवी ती सर्वांनी केली आणि त्यामुळेच मी आज या स्तरावर येऊन पोहोचलो आहे. जेव्हा लहानपणी सगळी मुलं शाळेत जायची, शाळेत गेल्यानंतर मलाही वाटायचं की माझा भाऊ
माझी मोठी ताई शाळेत जातात, मी का नाही जात. मी आईतून हट्ट करायचो की मला पण शाळेत जायचं आहे. आणि त्यावेळी आई सांगायची की तू आता 6 महिन्यात जाशील, दिवाळीला जाशील, तू पोळ्यानंतर जाणार आहे. कारण तेव्हा कळण्याची परिस्थिती नव्हती की तू दिसत नाहीये, आणि दिसत नाही म्हणजे काय हे सुद्धा कळायची त्यावेळेला, म्हणजे तितकी परिस्थिती नव्हती. पण 1981 मध्ये माझ्या वडिलांचे मित्र श्री किशोर झवर म्हणून होते. त्यांनी वडिलांना सजेस्ट केलं की जळगावला शासकीय अपंग संमिश्र बहुउद्देशीय अपंग शाळा आहे, तिथं तुम्ही याला टाका आणि तिथे त्याला त्याचं आयुष्य घडवण्यासाठी नवी संधी मिळेल आणि तिथं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण अंधांना अपंगांना दिलं जातं. आणि त्याप्रमाणे वडिलांनी मला त्या शाळेत घातलं आणि त्या शाळेत मी जवळपास 4थी पर्यंत शिकलो. आणि 5वी पासून आताचे भाऊसाहेब राऊत विद्यालय म्हणजे पूर्वीचे सागर हायस्कूल म्हणून होतं ते, आता त्याचं नाव सागर हायस्कूल बदलून भाऊसाहेब राऊत विद्यालय झालेलं आहे. तर त्या शाळेत 10वी पर्यंत माझा प्रवास झाला. पण शिक्षण घेत असताना खूप अडचणी अशा आल्या की रीडर आणि रायटरची समस्या खूप येत होती. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की शाळेतल्या मुलांच्या किंवा कोणाच्या नोटबुक घेऊन मला त्या रेकॉर्ड करून अभ्यास करावा लागत होता. आणि 10वी पर्यंत तरी पुस्तकं वगैरे होती. ब्रेल आमची अंदाजासाठी ब्रेल लिपी असते, 6 टिंबांची ब्रेल लिपी असते. तर या ब्रेल लिपीच्या आधाराने आम्हाला अंध व्यक्तींना लिहायला वाचायला शिकवलं जातं, म्हणजे पहिल्याच इयत्तेत शिकवलं जातं. त्याप्रमाणे ते शिकलो होतो. आणि 10वी पर्यंत पुस्तकं वगैरे होती, ऑडिओ कॅसेट पण होत्या. पण 11वी पासून आज सुद्धा अंधांसाठी ब्रेल मध्ये पुस्तकं नाहीत. तर आज सुद्धा अंध व्यक्तींना ऑडिओ कॅसेटचा आधार घ्यावा लागतो. आणि ऑडिओ कॅसेटच्या आधाराने ऐकून आपण त्या नोट्स काढायच्या आणि त्या आधाराने शिक्षण घ्यायचं. ही मेथड सर्वसाधारणपणे आजही आहे काही प्रमाणात. पण आता बऱ्याच डिजिटल आपण आता संगणकीकृत झाल्यामुळे आणि सोशल मीडिया थोडा आता प्रभावी झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य तर त्या मानाने लवकर प्राप्त होतं आताच्या विद्यार्थ्यांसाठी. पण आमच्या वेळेस तसं मिळत नव्हतं, त्यामुळे खूप संघर्ष करावा लागत होता. आणि भावाला बहिणीला रेकॉर्डिंगच्या साहाय्याने त्यांचा अभ्यास सांभाळून त्यांनी मला या सगळ्या गोष्टी करून दिल्या. आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझं शिक्षण MA मराठी पर्यंत झालं. MA मराठी शिक्षण होत असताना सुरुवातीला मला अडचणी अशा आल्या की शाळेत प्रवेश मिळणं आणि शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळणं ही खूप मोठी अडचण होती. कारण अंध व्यक्तींना सामान्य शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. म्हणजे साधारण 90-91 मध्ये मी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथल्या संचालकाने सांगितलं की आम्ही अंध व्यक्तींना प्रवेश देऊ शकत नाही. तर तरी सुद्धा आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करून मुझे महाविद्यालयात मी प्रवेश घेतला जळगावच्या आणि MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि हे शिक्षण चालू असताना माझा सांगीतिक प्रवास सुद्धा सुरू होता. माझे गुरु सुरुवातीला माझं प्रारंभिक शिक्षण वसुधा कुलकर्णी म्हणून आहेत जळगाव येथे, त्यांच्याकडे झालं. त्यानंतर घनश्याम कुलकर्णी यांच्याकडे विशारद पद्धत शिक्षण झालं. तर या पद्धतीने माझं शिक्षण हे होत राहिलं. आणि MA संगीत ही पदवी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगीत विभागात मी 2013 मध्ये घेतली. आणि लगेच UGC ची जी परीक्षा असते नेट ती सुद्धा मी उत्तीर्ण झालो. आणि आज गेल्या 25 वर्षापासून म्हणजे साधारण 1996 पासून मी माझे क्लासेस सुद्धा सुरू केले होते स्वर साधना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून. आणि सध्या मी क्लासेस वगैरे घेत आहे. आणि क्लासेस घेत असताना 1996 पासून क्लासेस घेत असताना मी 2-3 शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं. आणि मॅडमने जेव्हा परिचय देताना सांगितलं की गोदावरी संगीत महाविद्यालय इथे सुद्धा मी जवळपास 12 ते 13 वर्ष तिथे संगीत विभाग प्रमुख पण म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि 1996 पासून माझे स्वतःचे संगीत क्लासेस झाल्यानंतर जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. आणि सगळ्यात मोठा आनंद मला तो आहे की मी तर स्वतः
माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, गुरुजनांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आपण म्हणूया की थोडीशी मेहनतीने या पदावर इथपर्यंत येऊ शकलो. पण माझे विद्यार्थी जे माझ्याकडे शिकले आज ते सुद्धा त्यांच्या पायावर उभे आहेत आणि त्यांच्यावर त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. याच्यासारखा आनंद नाही. कारण कुटुंबावर भार असणं ही फार वाईट गोष्ट असते मित्रांनो. आणि अंध व्यक्तींना पूर्वी जी समाजाकडून वागणूक मिळत होती की भिक्षा मागणे हा एकमेव पर्याय अंध व्यक्तीकडे होता. आणि नोकरीच्या संदर्भात टेलिफोन ऑपरेटर्स, संगीत शिक्षक किंवा खुर्च्या विणणे एवढाच काय तो उदरनिर्वाहाचं साधन अंध व्यक्तीकडे साधारण 90-95 पर्यंत होतं. आणि आताच्या सध्याच्या घडीला बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक अंध व्यक्ती हे काम करीत आहेत. मी जळगाव जिल्हा न्याय शाखेचा संचालक म्हणून सुद्धा सध्या आहे. त्या माध्यमातून अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेता येतो. आणि या सर्व सामाजिक भान ठेवून आजपर्यंत माझा हे विस्तार चालू आहे. मला या सांगीतिक घडामोडी करत असताना सुरुवातीला अडचणी खूप आल्या. म्हणजे साधारणपणे जेव्हा मी 1996 मध्ये क्लासेस सुरू केले तेव्हा काही विद्यार्थी असं टिकायचे, म्हणजे 2-3 महिने थांबायचे आणि जायचे. तर मला प्रश्न पडायचा की विद्यार्थी माझ्याकडे कायमसाठी टिकत का नाहीये, जास्त दिवस राहत का नाहीये, कारण पॅरेंट काही सांगायचे नाही. पण एक दिवस एका पॅरेंटने मला सांगितलं की तुम्ही सर शिकवता तेव्हा तुमच्या माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ते तुम्ही कसे टिपणार, किंवा तुम्ही तबला शिकवता माझ्या मुलाला, तो बोट चुकीचे ठेवतोय बरोबर ठेवतोय तुम्हाला कसं कळणार, हार्मोनियम शिकवताना तुम्ही त्याला कसे सांगणार, किंवा गाणं म्हणताना हावभाव चेहऱ्यावरचे तुम्ही हे कसं सांगणार. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांचे क्लास बंद केले. तर ही अडचण मला सुरुवातीला आली. पण नंतर जेव्हा पालकांना कळलं की या गोष्टीत सुद्धा आहे मार्ग आहे, आणि बरेच वर्ष त्यानंतर माझ्याकडे जे विद्यार्थी 15-15, 16-16 वर्ष विद्यार्थी राहिले, आणि मी मगाही सांगितल्याप्रमाणे 40 ते 50 विद्यार्थी माझ्याकडे विशारद होऊन आज ते त्यांच्या पायावर उभे आहेत. सांगीतिक क्षेत्रामध्ये काम करीत असतानाच अनेक उपक्रम मी राबवत असतो. आमचे महाराष्ट्र पातळीवर अण्णांसाठीचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने संगीताचा प्रचार करणं, अंध व्यक्तींना ऑनलाईन शिकवता आलं तर मार्गदर्शन करणं, त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी तर आपण घडवतोच आहे, पण अंध व्यक्तींपर्यंत संगीताचा आणि साहित्याचा प्रसार व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक अंध व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी माझी धडपड असते. मग ते व्हॉट्सअप असेल, कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, काम चालू आहे. आणि त्या दृष्टीने सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेत. आणि त्याचंच यश म्हणजे आजचा हा आपला ऑनलाईन सेमिनार आहे असं आपण म्हणूया. तर अशा पद्धतीने आज हा जो ऑनलाईन आपण घेत असताना एक गोष्ट आज एक सांगावीशी वाटते मला, की समाजामध्ये अंध व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बराच बदलत चालला आहे. कारण पूर्वी जेव्हा आपण बघायचो की रस्त्याने जर एखादा अंध व्यक्ती जात असेल तर त्याला मदत केली जात नव्हती, पण आज बघतो आपण की जर रस्त्याने जात असेल तर त्याला वाट दाखवली जाते. आणि त्यामुळे हे समाजाचे चित्र अशा या वेबिनार मार्फत किंवा या आपण असे जे कार्यक्रम होत आहेत सोशल मीडियावर, हे खूप छान प्रभावी होऊ शकतील. साहित्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर साहित्याच्या बाबतीत अंधाराचे डोळे हा माझा काव्यसंग्रह, ज्याचा उल्लेख मॅडमने परिचय देताना करून दिला. तर याला नाधो मानवाची प्रस्तावना मिळाली आहे. त्याचप्रमाणे देशपांडेला सुद्धा माझ्या त्यांनी सुद्धा मला खूप छान खूप मोठी गोष्ट आहे. यांनी सुद्धा सांगीतिक मार्गदर्शन मला केलेलं आहे. आणि ही शिदोरी घेऊन आपण आज पुढच्या पिढीसाठी मी सज्ज आहे. आणि आशा आहे की पुढच्या पिढीसाठी या गोष्टी नक्कीच लाभदायी होतील. आज माझ्या घरात माझी मिसेस आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, आणि मुलं दोघं शिकतायत. आणि माझी मिसेस सुद्धा माझ्यासोबत
क्लास घेण्यासाठी मला मदत करत असते. या सर्व गोष्टींमध्ये ज्यांनी मला जन्म दिला ते माझे आई वडील, यांना मी खूप मार्ग देईन. कारण त्यांच्या आपण म्हणतो की प्रोत्साहनानेच मला हे सगळं शक्य झालं. कारण त्यावेळी जर त्यांनी मला प्रोत्साहित केलं नसतं तर मी आज घरातच बसलो असतो. आणि त्यामुळे आपण म्हणतो की आई वडिलांच्या ऋणात राहणं आपल्यासाठी योग्य असतं. त्याचप्रमाणे माझा भाऊ नितीन बडगुजर माझ्यापेक्षा, तर हा सुद्धा सोशल वर्क कॉलेज जळगाव MSW ला लेक्चरर आहे. पण लहानपणापासून त्याने स्वतःचा विकास करत असताना माझ्यासाठी सुद्धा त्याने खूप मेहनत घेतली. म्हणजे सायकलवर मला घेऊन जाणे, कारण मला इकडे तिकडे फिरायला, क्लासला, म्युझिक क्लासला नेणे, कॉलेजला, शाळेत आणणे, घ्यायला जाणे. तर या सर्व गोष्टी मला भावाच्या माध्यमातूनच करता आल्या. पुस्तक वाचून दाखवणे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी भावाची मदत मला खूप होत होती. त्याचप्रमाणे माझी लहान बहीण शुभांगी, तर हिने सुद्धा मला या कामात खूप मदत केली. म्हणजे तिने सुद्धा मला पोचवायला यायची त्या निमित्ताने तिने सुद्धा गाणं शिकलं आणि माझ्यासोबत ती पण हुशार झाली. म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीने काहीतरी त्याग हा केलेला आहे आणि त्या त्यागाचं परिमार्जन हे माझ्या यशात झालेलं असं मी मानतो. हे फक्त माझे एकट्याचं यश नाही तर माझ्या कुटुंबाचं आहे असं मी मानतो. अंध व्यक्तींना अनेक समस्या, मी मगाशी उभापाव घेताना बोललो की रीडर रायटरची समस्या असते, शैक्षणिक समस्या पूर्वी खूप होत्या, नोकरीच्या समस्या वाचून आज सुद्धा आहेत. पण सगळ्या गोष्टींमध्ये मला सगळ्यात मोठी समस्या जाणवते ती अंधांच्या विवाह समस्येची. कारण जेव्हा माझ्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला तेव्हा अनेक प्रॉब्लेम असे येत गेले. अनेक मुलींनी मला लग्नासाठी सांगितलं की अंध व्यक्तीसोबत मी संसार कसा करू. कारण या संसार करत असताना त्याचा आधार मी घ्यायचा की माझा आधार त्याला द्यायचा. तसं किती आपण यासाठी सज्ज व्हायचं. म्हणून पण यासाठी माझी मिसेस सौ ज्योत्स्ना हिने मला त्यावेळी साथ दिली आणि 2001 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. मला जर माझ्या मिसेसने त्यावेळी माझ्याशी विवाहबद्ध होण्यासाठी संमती दिली आणि अनेक गोष्टींना या गोष्टीमुळे मला पुढे येता आलं. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. त्यासाठी माझी आई, माझी बहीण आणि माझी मिसेस या त्रिवेणी संगमातून या माझं यश आहे. तेव्हा मी जेव्हा संगीत शिकत असताना माझी मिसेसला शिकवलं, मुलांना शिकवलं, मी सांगितलंच आपल्याला. पण याशिवाय माझ्या मोठ्या बहिणीची मुलगा भूषण चव्हाण जो संगीत शिक्षक म्हणून आज सुद्धा एका शाळेत कार्यरत आहे आणि त्याचे मोठ्या प्रमाणात क्लासेस जळगावला आहेत. तो माझ्याकडून शिकला आणि तो सुद्धा त्याच्या माध्यमातून आज कार्यरत आहे. हा सुद्धा मोठा मला एक स्वतःबद्दल अभिमान वाटतो की आज भाच्याला शिकवलं. नंतर माझी भाची सुद्धा, मोठ्या बहिणीची मुलगी, ती सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेते. त्या माध्यमातून एक संगीताचा प्रचार करण्यासाठी मला ही संधी मिळाली. म्हणजे माझ्या घरातच इतके कलाकार त्यानंतर तयार झाले. आता प्रश्न असा येतो की मी कसा संगीताकडे वळलो. तर काका पांडुरंग बडगुजर ते पार्टीत म्हणजे बँड वाजवायचे, क्लॅरिनेट वाजवायचे आणि त्यांच्याकडे आकर्षित होऊन माझे वडील हे बासरी वाजवत होते. बासरी वाजवायचे आणि मला आवडायचं की हे खूप छान वाजताय, हे काय आहे. मी त्यांना विचारायचो. त्यांनी सांगितलं की बासरी असते त्याला. आणि या पद्धतीने माझा संगीतात प्रवेश झाला. त्याचप्रमाणे संगीत शिकत असतानाच अनेक गुरुजनांचा मला सहवास पण मिळाला. आणि इतकं सगळं होत असताना आपल्याला ही मेहनत घ्यायची आहे हे फिक्स होतं. आता बघा, जेव्हा अंध व्यक्ती एखादी हार्मोनियम वाजवत असेल, तबला वाजवत असेल किंवा गाणं गात असेल, तसा वहीचा आधार घेतो. म्हणजे एखाद्या गाणं जर आपल्याला पाठ नसेल तर तो समोर वही घेऊन वाचू शकतो. आणि अंध व्यक्तीला त्या गोष्टीला मात्र हे करता येत नाही. कारण आम्हाला
जी ब्रेल लिपी आमची अन्नासाठी असते ती असे त्या बिंबानोट डॉटवर आपण हात ठेवावा लागतो आणि तिथून आपण वाचू शकतो. आणि जेव्हा आपण हार्मोनियम प्ले करतो तेव्हा मला वाचून आम्हाला हे करणं शक्य होत नाही. म्हणून सगळ्यात मोठी शक्ती जर परमेश्वराने आम्हाला दिली असेल तर ती पाठांतराची आहे. आणि सगळे राग जे माझ्या गुरुजनांकडून मी शिकलो होतो ते आज सुद्धा माझ्या पाठ आहेत. आणि या पाठांतराच्या आपण म्हणू एक वेगळ्या शिक्षेने आपण म्हणूया की वेगळी अलौकिक शक्ती प्रत्येक अंध व्यक्ती मागे असते. आणि याचं कारणही तसंच आहे, कारण जेव्हा अंध व्यक्ती एखादी गोष्ट करीत असतो म्हणजे शिकवत असेल किंवा सायटेड मंडळी करत असतात किंवा कुठलीही गोष्ट करत असतात त्यांचं लक्ष विचलित होतं की कोणतरी आलं समोर म्हणजे तरी सुद्धा लक्ष विचलित होतं. पण अंध व्यक्तींचं असं होत नाही, कारण ते पूर्ण काम जे आहे ते व्यग्रतेने करत असतात. आणि आपण जसं म्हणतो की संगीतकार आपण यासाठी रवींद्र जैन यांचा उदाहरण देऊ शकतो की एवढे मोठे संगीतकार होऊन गेले आणि त्यांचा आदर्श मी लहानपणापासून घेत होतो की एवढे मोठे संगीतकार ज्यांनी रामायण महाभारत कृष्णासारख्या मालिकेला संगीत दिलं की ते अंध होते. त्याचप्रमाणे जे संगीताचे प्रसारक ज्यांनी संगीताचा उगम भारतात केला असे विष्णू दिगंबर पलुसकर हे सुद्धा अंध होते. तर या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम झाला. फ्रेंच शास्त्रज्ञ लुईस ब्रेल यांनी अंधांसाठी ब्रेल लिपीचा संशोधन केले, ते सुद्धा अंधच होते. आणि या सर्व गोष्टींचा विचार माझ्या मनावर पगडा लहानपणापासूनच बसला. आणि या सर्व आदर्शामुळे मला हे सगळं जे काय आहे सिद्धता करता आली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आई वडील, भाऊ बहीण, माझे कुटुंब, त्याचप्रमाणे माझे गुरुजन आणि समाजातील सर्व स्तर, तर या सर्वांच्या सहकार्याने या गोष्टी आपल्याला करता येतात. आता भविष्यामध्ये असंच काहीतरी करायचं आहे ते भव्य दिव्य, की माझ्या अंध बंधू भगिनीसाठी, अपंग दिव्यांग बंधू भगिनीसाठी जर काही करता आलं, प्रोजेक्ट घेता आला, तो नक्की घ्यायचा आहे. आणि यासाठी नक्कीच माझा भविष्यात काहीतरी प्रयोजन असणार आहे. सांगीतिक काहीतरी करता आलं तर करावं. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात सुद्धा एखादा अशी रचना माझ्याकडून व्हावी परमेश्वराकडून की त्याच्यामुळे माझ्या दिव्यांग बांधूंनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला काहीतरी शिकण्याचं बळ येऊ, अशी सेवा माझ्याकडून ईश्वर करून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आतापर्यंतचा माझा जीवन प्रवास मी आपल्या समोर उलगडण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचे सूत्र मी संकुल सरांकडे देतो. धन्यवाद सर. खूपच छान प्रवास तुमचा केलाय. तर या संपूर्ण जीवन प्रवासात तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, त्याबद्दल थोडक्यात सांगा. मला वाटतं माझा जीवन परिचय सांगून झालेला आहे. आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. सर माझा आवाज येतोय? हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हो. हॅलो, हा सर, आवाज येतोय माझा? मला आवाज येत नाही तुमचा. आता येतोय? नाही, अजून नाही येते. आता येतोय? हा, आता येतोय. ओके. तर सर मला परत रिपीट केला तर बरं होईल. हो, तुमचा जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या आयुष्यात अशी कुठली घटना आहे की जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही, खूप वेदनादायी आहे, त्याबद्दल सांगा. माझ्या आयुष्यातील वेदनादायी घटना म्हणजे माझं जेव्हा वयाच्या तिसऱ्या वर्षी ऑपरेशन झालं, त्या ती घटना तर मला काही आठवत नाही. पण सगळ्यात मला वाईट तेव्हा वाटलं होतं की जेव्हा मला शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश नाकारला गेला होता आणि त्या वेदनेतूनच मी पुढे घेतलं आणि की मला शिकायचं आहे आणि त्यानं मला संधी मिळाली. आणि आज सुद्धा काही ठिकाणी असा प्रश्न येतो आहे, वेदनादायी गोष्ट अजून एक अशी होते आहे, आज सुद्धा अंध व्यक्तींना नोकरीवर घेणे, हे सुद्धा काही संस्था चालकांना वाटतं की अंध व्यक्ती काही काम करू शकत नाही. तर ही मला आज सुद्धा वेदना आहे की समाजाने एखादा संगीत शिक्षक म्हणून त्याला लेक्चरर म्हणून घेणे, हे सुद्धा आज सुद्धा काही ठिकाणी कमीपणाचं वाटते. कारण आपण बघतोय की मुंबई पुण्यासारख्या सोलापूरमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा एक ब्लाइंड व्यक्ती शिक्षण विभाग प्रमुख आहे. तर काही ठिकाणी सुद्धा अजून सुद्धा माझ्या बऱ्याच मित्रांना सुद्धा या अडचणी येत आहेत की त्यांना नोकरीसाठी नाकारण्यात येतं. कारण तुम्ही कसं लिहू शकणार, तुम्ही कसं शिकवू शकणार. तर समाजाकडून ही वेदना आहे मला अजून सुद्धा की आपण या बाबतीत काही करू शकतोय का. तर यासाठी नक्कीच शासनाने यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतले तर प्रत्येक अंध व्यक्तीला त्याचं शिक्षक होण्याचं नव्हे तर प्राध्यापक होण्याचं किंवा एक समाजासाठी काहीतरी करण्याचं दायित्व आपण ज्याला म्हणतो ते तो व्यक्ती करू शकेल. तर अशा पद्धतीने. नक्कीच सर. अजून माझ्या मनात एक प्रश्न आहे अगदी त्याच्या विरुद्ध, की सर्वात आनंदाचा क्षण की जो आजही तुम्हाला हवा वाटतो. हो. सगळ्यात आनंदाचा माझ्यासाठी आयुष्यातला म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे जेव्हा माझा विवाह झाला आणि खूप मोठी अडचण होती की विवाह ही खूप मोठी समस्या होती. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला दुसरा आनंदाचा प्रसंग म्हणजे माझं जे पुस्तक पहिलं वहिलं अंधाराचे डोळे हे प्रकाशित झालं. साधारण 2002 मध्ये 4 जानेवारी 2002 रोजी अंधाराचे डोळे हा माझा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. तर हा माझ्या आयुष्यातला दुसरा मोठा आनंदाचा क्षण मी मानतो. कारण एक माझं स्वप्न होतं की आपण सुद्धा कविता आपण सुद्धा लेखक व्हावं. हे अगदी लहानपणी मी पाहिलेलं स्वप्न होतं आणि कुठेतरी पूर्ण झाल्याचं एक समाधान मला आहे. नक्कीच सर. आणि अजून सर, हे सगळं करत असताना जसं आता तुम्ही सांगितलं की मी सगळं ऍक्सेप्ट करत गेलो, तर प्रत्येकाला आता आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे संवाद सारथी. सारथी हा प्रत्येकातच दडलेला आहे. तर तुम्हाला या सारथीने ही सगळी एनर्जी, ऊर्जा की प्रत्येक काम करायला आजही तुम्ही छानपैकी काम करताय, घडवताय, तर ही सगळी ऊर्जा कुठून येते त्याबद्दल थोडक्यात सांगा. कसं असतं, आपल्याला ही ऊर्जा मिळते, ही कशी मिळते तर आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक आपल्या मनात जर आंतरिक इच्छा असेल की मला हे काम करायचंच आहे, तर ती ऊर्जा ऑटोमॅटिक मिळते. कारण जोपर्यंत आपण मनात विचार ठरवत नाही की मला हे काम करायचंच आहे. आता उदाहरणार्थ मला एखाद्याकडे कंपोज करायचं असेल तर मला ते कंपोज करायचंच आहे किंवा 4 महिन्यात मला मला विद्यार्थ्यांना सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर तो मी मनाशी ठरवतो आणि त्या गोष्टी होतात. पण या सगळ्या गोष्टीशिवाय मला सगळ्यात मोठी ऊर्जा माझ्या घरातून मला प्राप्त होते. कारण माझे आई-वडील आहेत, माझे गुरुजन आहेत, की ज्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या अलौकिक या चेतनेमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि समाज जो आज माझ्याकडे एक शिक्षक या दृष्टिकोनातून बघत आहे आणि ही खूप मोठी ऊर्जा आहे. आणि मला वाटतं की ही ऊर्जा प्रत्येकाला मिळावी आणि प्रत्येक उभं राहू इच्छिणाऱ्या प्रज्ञाचक्षू असेल, दिव्यांग असेल कुठलाही, तर त्याला ही ऊर्जा प्राप्त व्हावी. आणि त्यासाठी सर्वप्रथम त्याच्या कुटुंबाने आणि नंतर समाजाने त्याला स्वीकारावं. त्याच्यासाठी त्याचं पुनरुत्थान तो करावंच, पण त्याला प्रोत्साहित सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. बरेच अंध व्यक्ती माझे मित्र आज आहेत की त्यांना कुटुंबानेच लाथाडलेलं आहे आणि त्यांचं आयुष्यच बरबाद झाल्याचं अनुभवास मला आलेलं आहे. आणि
त्याबद्दल समाजाने अजून सुद्धा काही कुटुंबांमध्ये अन्नाचा स्वीकार सुद्धा केला जात नाही. तर या गोष्टी आजही आहेत, पण त्या पूर्णपणे बदलाव्यात. आणि म्हणून हा सुद्धा एक जी ऊर्जा मला जी प्राप्त होते, या गोष्टीमुळेच मी पुढे प्रेरणा मिळते आणि नवीन कार्यासाठी मी सिद्ध होतो. खूपच सुंदर प्रेरणादायी प्रवास आहे सर. मला अजून बरंच विचारायचंय, पण त्यापूर्वी आपल्या सोबत जे पण प्रेक्षक जुळले, आमच्या हो. सोबत आमचे सिनियर अशोक मानसे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया द्यावा. रवींद्र टिळे सर, मग आपण सगळ्यांसाठी हा मंच खुला करू. अशोक मानसे सर. सर नमस्कार. सर सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप छान सर तुमचा प्रवास, जीवन प्रवास आणि तुमचे संघर्ष, आणि तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या बहीण, आई, तुमच्या मिसेस आणि तुमचे पूर्ण सहपरिवार आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी आपल्या प्रवासात सहभाग घेतला त्या सर्वांना माझा मानाचा मुद्रा सर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. असाच जीवन प्रवासासाठी, आपल्या समोरच्या जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भानसे सर. रवींद्र टिळे सर. हा सर, आवाज येतोय? हो येतोय. हा नमस्कार सर. मी रवींद्र टिळे नाशिकवरून बोलतोय. मला जरा मीटिंग असल्यामुळे थोडा उशीर झाला, पण गेले 20-1 मिनिटांपूर्वी जे मी ऐकलंय सरांचे जे कथन केलंय सरांनी, अतिशय सुंदर असा त्यांचा हा प्रवास आहे. आणि संगीत म्हटल्यानंतर, संगीत गायल्यानंतर जो शारीरिक मनातील ज्या भावना किंवा एक जीवनाला, एक संगीत म्हणजे असं आहे, एक जीवनाला वेगळी साथ देणारं एक संगीत आहे. त्या संगीतापासून बरेचशा विचार आणि म्हणजे जे मनात आपण बरेचशा दिवसभर जरी आपण थकलो, संध्याकाळी आल्यानंतर जरी आपण थोडं संगीताचा एक ऐकण्याचा म्हणा, वाजवण्याचा म्हणा, जरी एक आपण जरी केला तरी आपला तो एक थकवा निघून जातो. सरांचं मनपूर्वक अभिनंदन. जयप्रकाश. धन्यवाद रवींद्र टिळे सर. आपण आता सर्वांना हा मंच करतोय. ज्यांना पण प्रतिक्रिया द्यायच्या अनम्यूट करून बोलावं. डॉक्टर नितीन बडगुजर सर, प्रताप चव्हाण सर. हा बोला डॉक्टर नितीन बडगुजर सर. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय सर, बोला बोला. हा नमस्कार सर. आत्ताच आपण ज्यांचा जीवन प्रवास ऐकला ते प्राध्यापक संजय बडगुजर यांचा मी लहान भाऊ आहे. जळगावलाच मी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय इथे प्राध्यापक म्हणून काम करतोय. ज्या प्रवासाविषयी आता आपण सर्वजण ऐकत होतात, हा प्रवास मी अगदी जवळून बघितलेला आहे. सरांना जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर येतोय. आता येतोय. आता येतोय ना? हा, मी म्हणत होतो की जी प्रेरणा किंवा जी एनर्जीच्या संदर्भात आपण प्रश्न विचारला,
ती भावाच्या बाबतीत मी सांगू शकेल की त्यांनी त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा राहायची की मला ही गोष्ट साध्य करायची आहे. प्रसंग मला आठवतोय की MJ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा होता. आम्ही सारेजण प्रयत्न करत होतो, परंतु प्रवेश नाकारला जात होता. आम्ही बऱ्याच जणांनी म्हटलं की ठीक आहे, प्रवेश मिळणार नाही, आपण थांबावं. पण भाऊ म्हटलं की आपण एकदा पुन्हा प्रयत्न का करून बघू नये. म्हणून आम्ही पुन्हा एकदा गेलो आणि त्यांच्याशी संवाद साधणे ज्याला आपण म्हणतो, तो भावानेच संवाद साधला. आम्हाला इतरांची कोणाची गरज त्यांनी लागू दिली नाही. त्यांनी सांगितलं की मी का शिकावं, माझं शिकणं का गरजेचं आहे. मी जर शिकलो तर अनेक अंध यातून प्रेरणा घेतील आणि अनेक लोकांना त्यातून प्रेरणा मिळेल. या हेतूने त्यांनी स्वतः प्राचार्यांशी संवाद साधला आणि प्राचार्याने त्यांचा तो संवाद पाहून, त्यांची शिक्षणाबद्दलची कळकळ पाहून त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी प्रवेश दिला. आणि नंतर जो आपण मी त्या ठिकाणी साक्षीदार होतो की महाविद्यालयच काय, प्राचार्यच काय, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांना मदत करण्यासाठी, मी तर म्हणेल की त्या ठिकाणी अशी स्पर्धा लागायची की मला संजयला मदत करायची आहे. अशा पद्धतीचं वातावरण त्याने महाविद्यालयामध्ये निर्माण केलं. साहित्य क्षेत्रामध्ये देखील ते उच्च शिखरावर गेले. नादो मानोरांसारखे व्यक्ती असतील किंवा पु ल देशपांडेंसारख्यांची पत्र देखील त्यांना अभिप्रायपत्र घरी आलेले आहेत. रामदास आठवले सारखे मंत्री असतील, आमचे सुरेशदादा जैन असतील, अशा राजकीय व्यक्तींसमोर देखील त्यांनी मोठे मोठे त्या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहे. आज जळगावमध्ये एक वेल नोन पर्सनॅलिटी म्युझिक क्षेत्रामधली ओळखले जातात. मला वाटतं की या सर्व गोष्टींच्या मागे आपण म्हणतो की माणसानं जर ठरवलं, मनाशी निश्चय केला, तर तो निश्चय पणाला येतो, याच्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की संजय बडगुजर हे आपल्या जीवनात पुढे जाऊ शकले. अनेक इतर दिव्यांगांची प्रेरणा ते बनू शकले. आज नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅशनल स्तरावरची ही संस्था आहे, त्याच्या डायरेक्टर म्हणून काम करणं, त्यातल्या त्यात नेट सारखी परीक्षा, जी आपल्यासारखे डोळस व्यक्ती जे 10 12 अटेम्प्ट करतात आणि पास होत नाही, MAच्या सेकंड इयरला असताना नेटची परीक्षा उत्तीर्ण होणं ही इतकी साधी गोष्ट नाहीये. मला वाटतं ती एखादा अवलियाच करू शकतो. आणि संजय बडगुजर यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये नेटची परीक्षा पास केली. त्या दृष्टीने आपण त्यांना त्या ठिकाणी मानाचा मुजरा, जो मानसे सरांनी म्हटलं त्याप्रमाणे मानाचा मुजरा हा केलाच पाहिजे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. मी सुदैव माझे मानतो, माझे भाग्य मानतो की असा मोठा भाऊ मला त्या निमित्तानं मिळाला. त्याही पेक्षा मी पुढे जाऊन सांगेल की मी अनेक दिवस नॉन ग्रँड कॉलेजमध्ये काम करत होतो. जवळपास 9 वर्ष काम मी नॉन ग्रँड मध्ये केलं. माझं लग्न देखील झालेलं होतं. तर माझा संसार चालवण्यासाठी संजय बडगुजर यांनी मला पूर्णपणे सहकार्य केलं. म्हणजे एका अंध व्यक्तीने, एका डोळस व्यक्तीचा संपूर्ण कुटुंब, आमचं पूर्ण आई वडील पण रिटायर झालेले, मी पण नॉन ग्रँड मध्ये काम करत होतो. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण कुटुंबाचं संचलन हे संजय बडगुजर यांच्या माध्यमातून झालं. म्हणजे एक अंध व्यक्ती, एक दिव्यांग व्यक्ती, एक प्रज्ञाचक्षू व्यक्ती काय करू शकतो, हे कुटुंबाच्या माध्यमातून असेल, समाजाच्या माध्यमातून असेल, एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्या डोळ्यासमोर आहे. याच प्रसंगी मला एवढं सांगावंसं वाटतं. संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. इतर कोणाला? प्रताप चव्हाण सर, अनम्यूट करून बोला. शुभांगी बडगुजर मॅडम, भूमिका बडगुजर, ज्यांना कोणाला बोलायचं अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला मॅडम. सर्वजण, मी शुभांगी बडगुजर, सरांची लहान बहीण. खर तर सरांविषयी काय बोलणार हाच मला मोठा प्रश्न पडलाय. कारण ज्यांच्या छत्र छायेखाली आम्ही वाढलो त्यांच्याबद्दल बोलणं मला शब्द सुचत नाहीयेत. पण अभिमान खूप आहे, अभिमान खूप वाटतो त्यांची लहान बहीण असल्याचा. कमीला बाजूला सारत त्याला निगेटिव्ह पॉइंटला पॉझिटिव्हिटी मध्ये कसं आणणं, हे सरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. अगदी लहानपणी मला आठवतं, सर म्हणायचे संगीत शिक, मला क्लासला घेऊन चल. अगदी म्हणजे माझी कधी कधी असं व्हायचं की खेळण्याचा जो तास असायचा माझा, म्हणजे मैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचा संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान, तेव्हा मला सरांना क्लासला न्यायचं असायचं संगीताच्या शिक्षणासाठी. त्यावेळेला मी म्हणायचे मला खेळायचंय किंवा मैत्रिणीसोबत बाहेर जायचंय. पण ते वाक्य मला अजून आठवतं की शिक्षण कधीही वाया जात नाही, तू शिक, तुलाही कळेल आणि त्याचा भविष्यात तुला फायदा होईल. आणि मला आता नक्कीच त्याचा फायदा होतोय.
त्यावेळेला मी सरांसोबत मी पण संगीत विशारदचं शिक्षण घेतलं आणि त्यांच्याकडनंच जास्त करून मी शिकले. कारण रियाजाला बसणं, प्रत्येक वेळी प्रॅक्टिस करून घेणं किंवा कुठलीही गाण्याची कॉम्पिटिशन असेल त्यात सहभागी करायला लावणं आणि परत वेगवेगळे प्रोग्राम ऐकायला लावणं आणि त्यातून शिकून घेण्यासारखं असं बरंच काही असतं असं त्यांचं सांगणं मला ते आता पटलं आणि बराच फायदा मला त्या गोष्टीचा माझ्या आता पुढच्या याच्यात वाटचालीत होतोय. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहेतच आणि खूप अभिमान वाटतो लहान बहीण असल्याचं. बस एवढंच सांगेन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भूमिका बडगुजर, प्रताप चव्हाण सर, स्नेहलता मॅडम, ज्यांना बोलायचं प्लीज अनम्यूट करा आणि बोला. डॉक्टर अनिता मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचे जो प्रवास आहे तो खरंच म्हणजे अफाट आहे. हे सरांप्रमाणे मी पण म्हणते की सर खरं तुमच्या प्रवासाला मानाचा मुजरा. हा, आणि सर मला प्रश्न असा विचारायचा आहे की व्यावसायिक तत्व म्हणजे अध्यापनाच्या विषयाच्या म्हणजे परिचय करताना मी तिथे म्हटले नाही की तात्पुरत्या स्वरूपामध्ये, तर त्या प्रवासाबद्दल सर जरा सांगा ना, की कुठे काम करत असताना असं तात्पुरतं म्हणजे तुम्ही नेट क्वालिफाईड असताना पण का तसं म्हणजे परमनंट असं का होऊ शकलं नाही? म्हणजे सर प्रश्न विचारण्याचं कारण की त्या याच्यामधून आम्ही पण सर्वायवर होतोय ना, म्हणून. अगदी हो हो खरं बरोबर आहे. कसं होतं की जेव्हा नेट आता प्राध्यापक होण्यासाठी आपल्याला नेट ही पात्रता असते UGCची दिलेली आणि ही फक्त कॉलेजमध्ये सर्व्हिस करण्यासाठी असते. हो सर. तर माझं जे विशारदचं संगीत विशारद होतो मी, तर तेव्हा मी एका शाळेत लागलो आधी RRI स्कूलमध्ये. त्यानंतर तिथे आता ती जागा जी होती ती नॉन ग्रँट जागा होती, म्हणजे शिशुविहार किंवा प्रायमरी टीचर म्हणून सुरुवातीला मी होतो काही दिवस. नंतर हायस्कूलला वगैरे गेलो. पण प्रत्येक शाळेमध्ये संगीतात शिक्षकाची जी पोस्ट असते ती ग्रँटेड नसते किंवा तिला आपण म्हणतो की ती नॉन ग्रँट पोस्ट असते. तर या पद्धतीने असल्यामुळे तिथे वेतन पूर्ण मिळत नव्हतं आणि तात्पुरत्या स्वरूपाचं ते नेमणुका करायचे. म्हणजे जसं अकॅडमिक इयर ऑर्डर असते की 1 जून ते 31 मार्च या पद्धतीने नेमणुका व्हायच्या त्यावेळी आणि त्या पद्धतीनेच ते काम व्हायचं. मग BEd कॉलेज असेल, लॉ कॉलेज असेल, काही काही दिवस SNDT कॉलेज असेल, त्याचप्रमाणे या पद्धतीने मी प्राध्यापक म्हणून सुद्धा तिथे पिरियड बेसिसवर पण काम केलं. याशिवाय RRI स्कूलमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तिथे सुद्धा काम केलं आणि आमची जळगाव जिल्हा न्याप शाखा यांनी सुद्धा उपक्रम सुरू केला अंध व्यक्तींसाठी शिक्षण घेण्यासाठी. तर तिथे सुद्धा मी काही महिने काम केलं आणि माझे जे सूत्र जमले ते गोदावरी संगीत महाविद्यालय, की जी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ती संस्था चालू जाते. पण तिला सुद्धा काय व्हायचं की गव्हर्नमेंटची त्याला फक्त मानधन तत्वावर मान्यता होती त्या पोस्टसाठी. त्यामुळे ते त्याला स्केल नसल्यामुळे आणि आजही समस्या मॅडम अशी आहे की संगीत शिक्षकाला शासन दरबारी आज सुद्धा पूर्ण वेतन दिलं जात नाही. संगीत हा विषय जोपर्यंत आपण आवश्यक आहे, जसं इंग्रजी मराठी जसं आवश्यक आहे असा कंपल्सरी सब्जेक्ट होत नाही ना, तोपर्यंत ही प्रत्येक समस्या प्रत्येक शिक्षकाला येणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं शासन दरबारी मी असं निवेदन करेल की संगीत शिक्षकाची जी विषय हा संगीताचा विषय हा शाळा महाविद्यालयातून कंपल्सरी केला पाहिजे आणि त्यामुळेच अनेक शिक्षक परमनंट होऊ शकतील आणि ही तात्पुरती जी अडचण आहे तात्पुरत्या नेमणुकीची ही सुद्धा दूर होऊ शकेल. खरं आहे सर. आता हे नवीन शिक्षण पद्धती येऊ घातलेली आहे NPG नवीन शैक्षणिक धोरण 2021-2021 तर त्यामध्ये नक्कीच सर म्हणजे पुढे तसं होऊ शकलं तर मग नक्कीच सर म्हणजे छान होईल की नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक स्पेशलायझेशन ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आणि मला वाटतं नवीन शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास हे असण्याचं मुख्य ध्येय आहे आणि मला वाटतं कौशल्य विकास मध्ये शासनाने जर संगीताचा अंतर्भाव केला कौशल्य याचा अंतर्भाव जर त्यात झाला तर नक्कीच ही समस्या दूर व्हायला हरकत नसेल. 64 कला म्हणजे शिकवल्या जाणार आहेत असं आहे त्या धोरणामध्ये नमूद केलेलं आहे.
पण छान सर, म्हणजे अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये बंधूंनी सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे MA असतानाच तुम्ही नेट झालेले, ही सर म्हणजे साधी गोष्ट नाही आहे सर. खूप म्हणजे तुमचा तुम्ही आता विषय काढला म्हणून मी थोडस 1-2 मिनिटं घेईल आपले, हो की सर. जेव्हा मी नेट परीक्षेसाठी फॉर्म भरला तेव्हा मला अनेक व्यक्तीने सांगितलं की अरे बाबा, आम्हाला दिसतं तरी आम्ही पास होत नाही. आम्ही 5 वेळा दिली, तो एक कोणी सांगली मी 6 वेळा दिली, आणि तू कसं काय पास होशील? बापरे. तर मला एक सवय लहानपणापासून होती, जी मला वाटतं सगळ्यांनी अंगीकारावी किंवा सगळ्यांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे, की जेव्हा मला कळलं की अमुक अमुक व्यक्तीला असा असा पुरस्कार मिळाला, मी तो नोट डाऊन करून ठेवतो. है ना, की मला शांती भटनागर पुरस्कार, यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळाला, की यंदाचा संगीत गौरव पुरस्कार यांना मिळाला, संगीत नटराज पुरस्कार, संगीत दर्पण पुरस्कार किंवा गदिमा पुरस्कार कोणाला मिळाला. जेव्हा मिळतं, आजही मला ती सवय की ज्यांना ज्यांना कोणत्या कोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला असेल ते नोट डाऊन करण्याची सवय मला होती, आणि ती सवय मला लहानपणापासून असल्यामुळे ते कागदपत्र मी आजही सांभाळून ठेवलेत. आणि जेव्हा मी नेटची एक्झाम दिली तेव्हा मला साऱ्या गोष्टीचा खूप फायदा झाला. कारण जेव्हा जनरल नॉलेजचा पेपर असतो नेट परीक्षेसाठी, तेव्हा हा मला फायदा खूप झाला. कारण जनरल नॉलेज यासाठीच उपयोगाचं असतं की कधी कोणता प्रश्न कोणत्या विषयात विचारला जाईल. सूक्ष्मकणाचा शोध कोणी लावला तर लुईस पाश्चर लावला, ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला तर लुईस ब्रेल यांनी लावला. अशा संदर्भातले जे प्रश्न असतील, रेडिओचा शोध कोणी लावला, मार्कोनी लावला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे एक प्रकार लिहिल्यामुळे, नोट डाऊन केल्यामुळे तर बऱ्याचशा गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. आणि त्यामुळेच कदाचित नेटची परीक्षा मी पहिल्याच ह्याच्यात पास झालो. आणि भारतामध्ये त्यावेळी फक्त 123 मुलंच अपंगांमध्ये पास होत. त्यातला माझा मला वाटतं प्रथम क्रमांक होता. 2000. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. खरंच धन्यवाद सर. म्हणजे तुम्हाला ऐकून खूप छान वाटलं सर. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा बोला मॅडम. हा हॅलो सर, आवाज येतोय सर? हो येतोय मॅडम. हा, मी पुष्पलता बोलते रावेरून. हा बोला. मी सरांची विद्यार्थिनी आहे. मी रावेर इथे राहते. मी सध्या मी शिक्षक आहे. आणि मी सरांबद्दल बोलायचं म्हणजे सर्वप्रथम मी सर्व श्रोते यांना या ठिकाणी नमस्कार करते. श्री बडगुजर सर यांना मी पदस्पर्श करते. आणि सरांनी जे यशस्वी असं कार्य केलं आहे, जे शिक्षण वगैरे त्यांचं सर्व जे सरांनी आतापर्यंत जे यशस्वीता मिळवली आहे, म्हणजे अंध या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्या म्हणजे ज्या गोष्टींचा चांगल्या व्यक्तींना त्या गोष्टी पूर्ण करता येत नाही, त्या सर्व गोष्टींवर मात करून सरांनी हे सर्व गोष्टींचं यशस्वी खेचून आणली आहे. त्याबद्दल सरांचं या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. सरांची माझी पहिली ओळख झाली होती ती डाएटला, ज्यावेळेस आम्ही शिकत होतो जळगावला. त्यावेळेस सर आम्हाला एकदा क्लास घेण्यासाठी आले होते. त्यानंतर मी गोदावरी संगीत विद्यालयात संगीत शिकण्यासाठी गेले. त्यावेळेस देखील सरांचं मला त्या ठिकाणी चांगलं असं मार्गदर्शन मिळालं. आणि मग ज्यावेळेस सरांनी गोदावरी महाविद्यालय सोडलं, त्यावेळेस मग मी सरांकडे सरांच्या स्वर साधना क्लासेसला प्रवेश घेतला. आणि मला नोकरी लागल्यामुळे मला तो क्लास सोडावा लागला. परंतु त्या ठिकाणी सरांच्याकडे क्लास करत असताना मला कधीही सरांच्या सर जे म्हणतात की अंधपणामुळे सरांना संघर्ष करावा लागला. परंतु ज्या पालकांनी अपूर्ण असे क्लास मध्ये विद्यार्थी त्यांचे म्हणजे सोडण्याला लावले समजा, तर तसा सरांचा अंधपणा मला कधीही शिकण्यामध्ये अडचणीचा वाटला नाही. उलट मला खूप अभिमान वाटायचा सरांबद्दल, की एक जे डोळस व्यक्ती इतकं उत्कृष्ट असं वाद्य वाजन करू शकत नाही किंवा त्याला गायनात अडचणी येतात, परंतु सरांचा आवाज, सरांची ते तबला वाजवण्याची हातोटी, पेटी वाजवण्याची हातोटी आणि शिकवण्याची उत्कृष्ट अशी कला, त्यामुळे मी जरी गोदावरी सोडल्यानंतर मी सरांकडे जवळपास मला
ज्या दिवशी मी क्लासला जायची तर 14 किलोमीटर सायकल चालवून मी त्या ठिकाणी प्रवास करून सरांकडे जायची. 7 किलोमीटर एकाच बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 7 किलोमीटर. परंतु मी तो क्लास पूर्ण करायची आणि कधी मला असं वाटायचं नाही की नाही आता आपण थकलो, दुसऱ्या दिवशी आपण क्लासला जायचं नाही, असं मी कधी मला वाटलं नाही. उलट कधी तो क्लास येतो आणि मी कधी पूर्ण करते असं मला त्या काळामध्ये वाटायचं आणि मी ते जरूर जायची. आणि या ठिकाणी सरांनी आपल्याला कविता ऐकवलेली नाहीये, त्यावेळेस मी आता असं म्हणेल की सरांनी एक तरी त्यांची या पुस्तकातली किंवा त्यांना आवडणारी जी कविता असेल ती आपल्याला ऐकवावी. आणि सरांच्या ज्ञानाबद्दल मी असं म्हणेल की सरांचं ज्ञान अतिशय सखोल असं आहे, डीप मध्ये सरांचं नॉलेज असते आणि सरांची ऐकण्याची क्षमता ती तर एकदम वाखाणण्याजोग्य आहे. अगदी तुम्ही क्लासरूम मध्ये जर प्रवेश घेतला आणि तिथे बसले तर सर बरोबर सांगणार की कोण आलाय क्लासमध्ये. म्हणजे कधी असं जाणवलं नाही की सरांना दिसत नाही म्हणून कोणी आई येते आहे क्लासमध्ये कोणी जाते आहे, तर असं कधी मला आढळलं नाही. माझी एक मैत्रीण जया आणि आम्ही दोघे क्लासला त्या ठिकाणी गोदावरीत होतो, त्यावेळेस बऱ्याचदा आम्ही अनुभव घेतला आहे की ज्यावेळेस आम्ही सायलेंटली येऊन बसलोय त्यावेळेस सरांनी बरोबर ओळखलंय की कोण आलंय, जया आली आहे की पुष्पलता आली आहे. आणि म्हणजे जे एक देव कधी कधी एखादी आपली पावर जेव्हा घेतो त्यावेळेस खूप पावर आपल्याकडे देत पण असतो. आणि कोणताही विद्यार्थी सरांकडे अडचण घेऊन गेला असेल तर सरांनी त्या अडचणी सुद्धा योग्य पद्धतीने सोडवल्या आहेत. गायन वादनात त्यांची पारंगतता तर डोळस व्यक्तीसारखीच आहे, म्हणजे कधी ते वाटत नाही की हे वेगळं वाटत आहे किंवा असं काही वाटत नाही. आणि सरांचा संघर्ष सरांनी जे आता आपल्याला सांगितलं तर ते अतिशय वाखाणण्याजोगा आहे. इतरांना तर तो प्रेरणादायी आहेच. आणि सरांनी जे जे त्यांचे मानस सांगितले भविष्यामध्ये जे जे करणार आहेत त्याच्यासाठी या संधीचं सर नक्कीच सोनं करतील. आणि विशेषतः म्हणजे सरांच्या शिक्षणातून आपल्याला सारख्या डोळस व्यक्तींना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. माझं पण बरंचसं शिक्षण पुढचं राहिलं आहे, त्यासाठी सरांची मला मदतच होणार आहे. परत सरांसाठी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी मोलाचं असं सहकार्य केलं आणि सरांना त्यांचं जीवन सुखकर आणि घडण्यासाठी मदत केली, या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि सरांचा पुढचा प्रवास आनंददायी, सुखकर, निरामय आयुष्याचा जावो आणि त्यांची नित्य अशी प्रगती होत राहो अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि सरांनी जाण्यापूर्वी आपल्याला एक त्यांची आवडती कविता जरूर ऐकवावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद सर. धन्यवाद पुष्पलता, हरकत नाही. अंधाराचे डोळे या पुस्तकातली एक कविता आईची आहे, ती मोठी आहे थोडीशी, मी आपल्याला एक दोन कडवे फक्त ऐकवणार आहे. चालेल चालेल ऐकूया, मी गाऊन दाखवतो आपल्याला. चालेल चालेल ओके. सारे मिळे पण आई मिळे ना, सारे मिळे पण आई मिळे ना, काय करावे काही कळे ना, आई आई या कष्ट करीसी तू फळ लाभे मजला, कष्ट करीसी तू फळ लाभे मजला, याचा काराग आहे तुझला, तुझ्यासाठी झालो वेडा ग आई, तुझ्यासाठी मी झालो वेडा ग आई, आई या अरे वा. आई विना बाळ पोर का झाला, आई आई करून रडू लागला, हा कारून तू काय ना ग आई, आई खाऊ पिऊ मला कोण घालणार, आई
कविता कोण म्हणला होती सांगुनी, कोण निजवणार चरणी तुझ्या ग कोटी वंदन ग आई आई ही कविता जेव्हा श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या जीवनावर आधारित कविता आहे. तर श्यामला जेव्हा आई सोडून जाते तर त्यावेळची ही कविता आहे. आकाशवाणीसाठी श्यामची आई नाटक लिहिण्याचा प्रसंग होता आणि 1995 मध्ये आकाशवाणीकडून मला ह्या कविता लिहिण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं आणि श्यामची आई मालिका आकाशवाणीवरून प्रसारित झाली होती आणि त्या मालिकेला शीर्षक गीत म्हणून ही माझी कविता घेतली गेली होती, जी मी आपल्यासमोर सादर केली. आणि अंधाराचे डोळे या काव्यसंग्रहात ती कविता मी तिला स्थान दिलेलं आहे. अरे वा, खूप छान सर. या ठिकाणी टाळ्या वाजवते आणि अतिशय सुंदर गोड आवाजात कविता ऐकली सर. बऱ्याच दिवसापासून आवाज पण ऐकला नव्हता. खूप खूप आनंद झाला सर आपला आवाज ऐकून. आणि या ठिकाणी हा जो लाईव्ह कार्यक्रम केला हा पण अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. ज्यांनी आयोजित केले त्या सरांचे पण मी या ठिकाणी आभार मानते सर. आणि आपला कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवा. धन्यवाद मॅडम. ज्यांना बोलायचं असेल प्लीज अनम्यूट करा. स्नेहलता मॅडम, भूमिका. नमस्कार. हा बोला बोला. गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि थँक्यू सगळ्यात प्रथम मला संधी दिली त्याबद्दल सर. मी संजय बडगुजर सरांची मुलगी आणि आय एम द डॉटर ऑफ ग्रेट मॅन इन द वर्ल्ड असं म्हणावं असं वाटतं मला नेहमी. बिकॉज आतापर्यंत जे पण आहे मी माझ्या पप्पांमुळे आहे. खूप काही शिकवलंय त्यांनी आम्हाला. जसं लहानपणापासून आतापर्यंत कधीच कशाचीच कमी पडलेली नाहीये. आणि मी जेव्हा एक गोष्ट सांगते, मी जेव्हा 12th मध्ये होती तर आमच्या वेळेस सगळं ऑनलाईन पण झालेलं होतं. तेव्हा लर्निंग करायला खूप कठीण जायचं मला. तेव्हा लर्निंग कसं करायचं हे मला पप्पांनी शिकवलं होतं. अँड खूप छान होतं ते माझ्यासाठी. आणि मी म्युझिक शिकते पप्पांकडून. सो विशारद साठी मी 5वी एक्झाम देते. म्युझिक मला लहानपणापासून पप्पांनी शिकवलंय. प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. कसं पुढे जायचं, काय कसं शिकायचं ते सगळं त्यांनी शिकवलेलं आहे आधीपासून. तर खूप अभिमान वाटतो मला या गोष्टीचा. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद भूमिकाजी. ज्यांना बोलायचं असेल प्लीज अनम्यूट करा. प्रताप चव्हाण सर, स्नेहलता मॅडम, निशू बडगुजर. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारा, म्हणजे आपल्याला या सगळं पुढे जाता येईल लवकर लवकर कार्यक्रमासाठी. बहुतेक कोणी अनम्यूट करत नाहीये. तर खरोखर सर आज तुमच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तुम्ही जे सांगितलं की माझी सर्वात जास्त ताकद जी होती की मी पाठांतरावर भर दिला. आणि जे तुम्ही सांगितलं की मी नेटच्या एक्झाम मध्ये पण अगदी त्या पाठांतराच्या जोरावर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास आउट झालो. हे सगळंच एखाद्या चांगल्या व्यक्तीला पण नाही गाठता येऊ शकत. असं तुम्ही सगळ्यांना दिशा दिली आहे. आणि नक्कीच आणि कविता तर खूप सुंदर, अप्रतिम. मी धन्यवाद. आमच्या सगळ्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून पुनश्च एकदा आपले ऋण व्यक्त करतो. आणि नक्कीच आम्हाला अभिमान असतो की आम्हाला हे सगळं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी मिळते आमच्या NGO ला. आणि हा फेसबुक लाईव्ह प्रोग्राम आहे आणि नंतर आम्ही युट्यूबवर पण हा अपलोड करत असतो. आणि बरेच लोक नंतर येऊन पण बघतात. आमचे काही तरी युट्यूबचे व्हिडिओ 500-500 700 लोकांनी बघितले. आणि नक्कीच
त्यांच्या प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह येत असतात. जे पण बघतायत ते नक्कीच फीडबॅक चांगला देतात आणि खरोखर आम्हाला या इथनं नक्कीच प्रत्येक वेळेस नवीन ऐकायला मिळतं, शिकायला मिळतंय आणि हे खरोखर आमच्यासाठी अभिमानाचे क्षण आहेत. जाता जाता सर्वांसाठी एक संदेश, आणि तुम्ही स्वतः संगीतज्ञ आहे, आम्ही प्रत्येक या वेबिनारच सांगताही सत्संगासारखे गीताने, मग ते भक्तिगीत असो किंवा कुठलंही गीत किंवा प्रार्थनेने करत असतो, तर या दोन्ही गोष्टी तुम्ही करायत. एकतर संदेश सर्वांसाठी, फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर जनरल इतरांसाठी, की जो प्रेरणादायी असला पाहिजे, आणि त्यानंतर एका छोट्याशा गीताने किंवा प्रार्थनेने याची सांगता करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. चालेल, काही हरकत नाही. संदेश असं संदेश सांगण्यासारखा एवढा मोठा नाही, पण तरी सुद्धा आजच्या पिढीला मी असं सांगेल की फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर सर्वांसाठी सांगेल की जी इच्छाशक्ती आहे ती प्रबळ असली पाहिजे. आपल्या मनात कुठलीही गोष्ट जर करायची असेल, मी मगाशी सांगितलं की इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट जगात अशक्य नाही. आणि जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करायचा विचार पक्का करत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट तळास नेऊ शकत नाही. आणि म्हणून सर्वांना मी आधी सांगेल की आयुष्यातली कोणतीही गोष्ट असो, मग संगीत असं नाही, आपल्या आयुष्यातल्या भरपूर अडचणी असतात. म्हणजे आर्थिक अडचणी असेल, विवंचना असेल, किंवा शारीरिक अडचण असेल, किंवा आणखी कुठली बौद्धिक मानसिक गरज असेल, तर सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या मते की आपली इच्छाशक्ती प्रबळ असणं पाहिजे. आपली विल पॉवर ज्याला आपण म्हणतो ही चांगली पाहिजे. कारण विल पॉवर जोपर्यंत आपली पॉझिटिव्ह नसेल, चांगली नसेल, तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट मला वाटतं नाही करू शकत. म्हणून सगळ्यांनी पॉझिटिव्ह असावं आयुष्यामध्ये, निराशावाद जवळ बाळगू नये, फिरकू सुद्धा देऊ निराशावादाला, आशावादी असावं, असा मी छोटासा मेसेज सर्वांना देईल. एक आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे गुरु आहेत श्री रविशंकर यांचे एक अभंग आहे, तर तो म्हणूया आपण, छोटासा अभंग आहे आणि मग आपण शेवट करूया. त्याआधी मी संकल्प फाउंडेशन यांनी जो हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, 61वा पुष्प गुंफण्याचा मान या फाउंडेशनच्या वतीने मला मिळाला आणि त्यांनी तो दिला आणि ही संधी मला मिळाली. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. आणि ही संधी मला त्यांनी बोलण्यासाठी दिली, हा वेळ अवेलेबल कोण दिला, त्याच्यासाठी मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो. आणि हा उपक्रम फक्त आपल्याला विनंती आहे की हा उपक्रम बंद पडू देऊ नये, तो त्यामध्ये सातत्य ठेवावं, हीच आपल्याला या प्रसंगी मी विनंती करेन की हा उपक्रम आपण कायमसाठी चालू ठेवावा. ही जसं शक्य होईल तसं त्या पद्धतीने वक्ते आपलं विचार मांडतील आणि त्या माध्यमातून जर समाजात काहीतरी बदल होणार असेल तो नक्की होईल. तर यासाठी मी आपले आभार मानतो. विशाल सर नमस्कार. नमस्कार. मी भूषण चव्हाण, बडगुजर सरांचा भाचा. बोला. सांगायचं झालं तर माझे सर्वप्रथम गुरुस्थानी ते आहेत. त्यांची स्तुती, त्यांचा आदर, त्यांचा रिस्पेक्ट जितका करावा तितका अपूर्ण असं मला वाटतं. कारण बडगुजर सरांनी मला जे घडवलं, संजय बडगुजर सरांनी मला जे घडवलं त्याची कंपॅरिझन किंवा तुलना आपण कधीच करू शकत नाही असं मला वाटतं. कारण आज मी जो काही आहे तो मी फक्त आणि फक्त बडगुजर सरांमुळेच आहे. आज मी सेंट जोसेफ स्कूलमध्ये ऍज अ म्युझिक टीचर आहे आणि स्वतःचे गिटार क्लासेस सुद्धा आहेत. आज माझ्या स्वतःकडे 100 ते 150 विद्यार्थी स्वतः गिटार शिकण्यासाठी येतात आणि हे सगळं म्हणजे बडगुजर सरांमुळेच आहे. पण बडगुजर सरांनी मला जे शिकवलं, असं म्हणायला हरकत नाही की बडगुजर सरांच्या क्लासचा जेव्हा सुरुवात केली, त्या क्लासचा सर्वात प्रथम आणि पहिला विद्यार्थी मी होतो असं मला आता तरी आठवतंय. आणि त्यांनी मला जी शिकवण दिली त्या शिकवणीचं मी कधीही मोल करू शकत नाही. बडगुजर सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी मला जे घडवलं
आणि आज जो काही मी माझ्या पायावर उभा आहे ते फक्त आणि फक्त बडगुजर सरांमुळेच. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद भूषण. हरिसुंदर नंद मुकुंदा हरिनारायण हरि ओम. हरिसुंदर नंद मुकुंदा हरिनारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरिनारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरिनारायण हरि ओम. हरिसुंदर नंद मुकुंदा हरिनारायण हरि ओम. वनमाले मुरली धारी गोवर्धन गिरिवर धारी. वनमाले मुरली धारी गोवर्धन गिरिवर धारी. नित नित कर माखन चोरी गोपी मनहारी. नित नित कर माखन चोरी गोपी मनहारी. आओ रे कान्हा रे गोकुल के प्यारे. आओ रे नाचो रे रास रचाओ रे. नाचो रे गाओ रे रास रचाओ रे. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. धन्यवाद सर्वांचे. मी पुनश्च एकदा आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून मान्य संजय बडगुजर सर आणि इथं उपस्थित सगळ्या प्रेक्षकांचे देखील ऋण व्यक्त करतो. आणि पुनश्च आपण पुढच्या सोमवारी या साथीच्या पुढच्या एपिसोडला नक्कीच भेटूया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.